शिक्रापूर एन्काउंटरमधील मृत लखन भोसले याच्या विरोधात 34 गुन्हे होते दाखल। मोक्काच्या गुन्ह्यातून जामीनवर बाहेर येताच वाढवल्या होत्या गुन्हेगारी कारवाया। शिक्रापूर येथे पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या कुख्यात आरोपी लखन भोसले हा मोक्क्याच्या गुन्ह्यातील आरोपी होता। त्याच्या विरोधात सातारा, सांगली आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यात एकूण 34 गुन्हे दाखल होते, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असून त्यामध्ये भोसले याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले। लखन भोसले हा कुख्यात आरोपी होता। त्याच्या विरोधात पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार त्याला अटक देखील करण्यात आली होती। जामीनवर बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता। सातारा शहरातील कृष्णनगर येथे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीजवळ त्याने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 2 महिलांवर हल्ला करत चेन स्नॅचिंग केले होते। त्यानंतर कोरेगाव तालुक्यातील बिवडे येथे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर 2 महिलांवर हल्ला करत चेन स्नॅचिंग करून तो कोरेगावच्या दिशेने पळून गेला होता। कोरेगाव शहरातील आझाद चौक येथून कटापूर मार्गे रहमतपूर, गाडमाथा, औंध फाटा, पुसेसावळी या बाजूने तो विटा येथे गेला होता। विटा शहरात देखील त्याने चेन स्नॅचिंगचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याने शिक्रापूर गाठले। शिक्रापूर नजीक मलठण फाटा येथे तो वास्तव्यास होता। सातारा शहर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लखन भोसले याची सीसीटीव्ही फुटेजद्वारे ओळख पटवली होती। त्यानंतर त्याच्या शोधार्थ सातारा शहर, कृष्णानगर, संगमनगर, संगम माहुली, क्षेत्र माहुली, कोरेगाव, रहमतपूर, पुसेसावळी या परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। सरतेशेवटी लखन भोसले हा शिक्रापूर येथे आपल्या घरी गेला असल्याचे समजल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शिक्रापूर गाठले। तेथे पोलिसांना तो दिसताच त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला चढवला। त्यातून स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। तिथून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। तिथे त्याचा मृत्यू झाला। लखन भोसले याच्याबरोबरच्या साथीदाराला गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे। शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीचा शोध घेत असताना ज्यावेळी त्यांना आरोपी त्याचे घरापाशी मिळाला त्यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्या टीमचे 2 पोलीस अंमलदारावर एक चाकूने हल्ला केला। दोघे पोलीस जखमी झाले। त्यांनी सेल्फ डिफेन्समध्ये फायरिंग केली आणि त्या फायरिंगमध्ये तो जो आरोपी आहे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला। त्यांना इथे शिक्रापूरचे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला। अमीन हॉस्पिटल शिक्रापूर त्या ठिकाणी ॲडमिट केले। त्यावेळी तो डेड डिक्लेअर केला गेला होता। हा जे लखन पोपट भोसले आहे त्याचेबरोबर गुलप्पा केरी सुद्धा होता। तो पण याच्याबरोबर एका गुन्ह्यात आधी होता सातारा जिल्ह्याच्या गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा ह्याच्यासोबत होता। त्याला डेड डिक्लेअर केला गेला होता आणि 109 BNS प्रमाणे पोलिसावर हल्ला करण्या या प्रकरणामध्ये 571/2025 एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिक्रापूर पोलीस स्टेशन। तर यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे अमर गुलप्पा केरी यांना। हा जे लखन पोपट भोसले आहे ह्याच्या विरुद्ध 34 गुन्हे दाखल आहे। यामधून 28 गुन्हे सातारा जिल्ह्यात आहे, 2 गुन्हे सांगली जिल्ह्यात आहे आणि 4 पुणे ग्रामीण जिल्ह्यात दाखल होते। हा मोक्काचा आरोपी सुद्धा होता। 2022 मध्ये त्याच्या विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची एक मोक्का केसमध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यापूर्वी तो मोक्कामधून बेलवर बाहेर आलेला होता। सुजीत भोसले आणि तुषार भोसले नावाचे 2 पोलिसावर ज्यांनी ह्यांनी हल्ला केला होता ते हॉस्पिटलाइज्ड आहात इथे। त्याची प्रकृती सध्या अंडर कंट्रोल आहे, सेफ आहे। धोम धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या स्वच्छतेच्या कामाची धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीकडून पाहणी। धोम धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याची स्वच्छता सिंचन विभाग आणि यांत्रिकी विभागाच्या संयुक्त विद्यमाने गतीने सुरू आहे। धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती त्यावर लक्ष ठेवून आहे। कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि रहिवासी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा कालव्यामध्ये टाकू नये, कालवा खराब करू नये, तसेच
भविष्यकाळात कालवा स्वच्छतेचे काम करावे लागू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे। समितीचे अध्यक्ष CR तथा चंद्रकांत बर्गे आणि कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी रविवारी दुपारी 2 वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली। शनिवारी दिवसभर कोरेगाव तालुक्यातील भोसे फाटा ते धोम धरण भिंतीपर्यंत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कालवा स्वच्छतेची पाहणी केली। ठिकठिकाणी त्यांनी स्वच्छतेचे काम करणाऱ्या यांत्रिकी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व अडीअडचणीची माहिती घेतली। स्थानिक शेतकऱ्यांबरोबर देखील त्यांनी संवाद साधला आणि कालवा ही आपली रक्तवाहिनी आहे, तिला कोठे अडथळा निर्माण होता कामा नये। सर्वांनी आपलेपणाने कालवा स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन बर्गे यांनी केले आहे। समितीच्या या पाहणी दौऱ्यामध्ये सचिव नंदकुमार माने पाटील, सहसचिव जगदीश पवार, सदस्य सत्यवान भोसले, संजय गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक माणिकराव भोसले, सुधाकर बर्गे, किशोर राऊत हे सहभागी झाले होते। दोन्ही कालव्यांच्या स्वच्छतेचे काम सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत दर्जेदारपणे होईल। त्यानंतर नियमानुसार पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर्षी कालव्याला गळती लागू नये अथवा कालवा फुटीच्या घटना घडू नयेत यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे। सिंचन विभाग व यांत्रिकी विभागाला संघर्ष समिती सहकार्य करत असून या कामावर देखरेख ठेवत असल्याचे CR तथा चंद्रकांत बर्गे व रणजित फाळके यांनी सांगितले। 14 सप्टेंबरला धोम धरण परिक्रमा आणि जलाशय पूजन। वाई तालुक्यातील धोम धरण हे वाईसह जावली, सातारा आणि कोरेगाव तालुक्यासाठी नवसंजीवनी आहे। दरवर्षी धरण 100% भरल्यानंतर धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने धरण परिक्रमा व जलाशय पूजन उपक्रम हाती घेतला जातो। यावर्षी देखील रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे। लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे तसेच संघर्ष समितीच्या वाटचालीमध्ये योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। आज धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने धोमच्या उजव्या कालव्याची आणि डाव्या कालव्याची संपूर्ण पाहणी केलेली आहे। यांत्रिक विभागाने आपल्याला मशिनरी दिलेली आहे, तर ही मशिनरी नीटनेटकी चालू आहे का आणि गाळ व्यवस्थित काढला जातो का याची जातीनिशी पाहणी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि काही सूचना सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या। तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कालवा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून आवर्तनाच्या अगोदर हा कॅनल स्वच्छ करून आपल्याला आवर्तन चांगल्या पद्धतीने येईल याची सिंचन विभाग व यांत्रिक विभाग काम पाहत आहे। दक्षिण काशी वाईमध्ये कृष्णा नदी तीरी होणारा 7 नवीन घाट, नागरिकांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा, मान्यवरांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन। प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत वाई नगरपालिका हद्दीतील कृष्णा नदी तीरावर दोन्ही बाजूस नव्याने 7 घाट बांधण्यात येणार असून हेरिटेज वॉकची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रविवारी सकाळी 11 वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता करून दिली असून वाई नगरपालिकेकडे हा निधी वर्ग झाला आहे। खासदार नितीनकाका पाटील यांनी या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार तथा कनिष्ठ स्थापत्य अभियंता अनंत प्रभूने, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय आप्पा लोळे, भारत खामकर, धनंजय बनकर, माजी नगराध्यक्ष भूषणदादा गायकवाड, प्रदीप चोरगे, रमेशप्पा गायकवाड, दत्तात्रय जमदाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहनभाऊ जाधव, मदन आप्पा भोसले, दिलीप बाबा पिसाळ, धनंजय मलटणे, रमेश सपकाळ यांच्यासह आजी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसमवेत घाटांची पाहणी केली। कराडमध्ये पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाचा मुहूर्त 2 महिन्यांनी निघाला। रविवारपासून कामात झाला प्रारंभ। कराडमध्ये पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाचा मुहूर्त अखेर 2 महिन्यांनी निघाला असून रविवारपासून कामास प्रारंभ झाल्याने लोकप्रतिनिधींपासून सामान्य नागरिकांपर्यंत वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहराच्या प्रवेशद्वारावर
कोल्हापूर नाक्यावर सहा पदरी उड्डाणपुलाच्या शेवटच्या गाळ्यातील 11 सेगमेंट बसवण्याचे काम अखेर 2 महिन्यानंतर रविवारी सकाळी 10:30 वाजता सुरू करण्यात आले. कामगारांचा पगार व इतर तांत्रिक बाबींमुळे गेल्या 2 महिन्यांपासून अंतिम टप्प्यातील काम रखडले होते. त्यामुळे महामार्गाबरोबरच अन्य वाहतूक देखील सातत्याने विस्कळीत होत होती. कोल्हापूर नाक्यावर शेवटच्या 30 मीटरच्या गाळ्यात 11 सेगमेंट बसवण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर आता पुलाच्या भरावाच्या कामाची सुरुवात करता येणार आहे. मात्र तत्पूर्वी महावितरण कंपनीने तातडीने विजेचे खांब ट्रान्सफॉर्मर आतील बाजूस घेतल्यानंतर त्या ठिकाणची अतिक्रमणे काढता येणार आहेत. त्यानंतर सातारा बाजूकडे जाण्यासाठी शाही हॉटेल ते माळाई टॉवर, साई हॉस्पिटल, माळी हॉटेल ते पेट्रोल पंप दरम्यानचा रस्ता तयार झाल्यानंतरच पुलाच्या भरावाची भिंत उभारणी सुरू करता येणार आहे.